12व्या शतकात लोकशाहीचा पाया रोवणारे, समतेचा संदेश देणारे आणि परिवर्तनाची दिशा दाखवणारे जगतज्योती महात्मा बसवेश्वर हे पहिले महापुरुष होत. त्यांची जयंती सर्वत्र साजरी झाली पाहिजे. त्यासाठी समाज बांधवांना प्रेरित केले पाहिजे. त्यावेळी महात्मा बसवेश्वरांचे कार्य व विचार समाजापर्यंत पोहोचतील. व्यापक अर्थाने बसव जयंती हा लोकोत्सव व्हावा असे प्रतिपादन बसव ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष संतोष वायचळ यांनी केले. सोलापूर शहर जिल्हा बसव ब्रिगेडतर्फे 15 बसवेश्वर जन्मोत्सव मंडळांना प्रतिमा वितरण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर ज्येष्ठ उद्योजक वीरेंद्र हिंगमिरे, वीरशैव विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, जगतज्योती महात्मा बसवेश्वर मध्यवर्ती जन्मोत्सव महामंडळाचे ट्रस्ट अध्यक्ष प्रवीण दर्गो पाटील, उत्सव समिती अध्यक्ष सुईश खानापुरे, भोरे, बसव ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष अमित रोडगे उपस्थित होते. यावेळी सोलापूर शहर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील 15 बसवेश्वर जयंती मंडळांना प्रतिमांचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना राजशेखर बुरकुले म्हणाले की जयंती केवळ मंडप घालून प्रतिमा स्थापन करून न करता त्याला विधायक कार्याची जोड दिली पाहिजे. कारण जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांनी आपल्याला कायकवे कैलासचा संदेश दिला आहे. जयंती उत्सवातून समाजासाठी आपल्या मंडळाचा उपयोग झाला पाहिजे तरच जयंती केल्याचे सार्थक होईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित रोडगे यांनी केले. सूत्रसंचालन दत्ता केरे यांनी तर आभार प्रदर्शन शिवराज विभूते यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवराज विभूते, जतीन निमगाव, राहुल जत्ती, दत्ता केरे, अविनाश बिराजदार यांनी परिश्रम घेतले.